नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। या GR मध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत या संदर्भातील माहिती व्यवस्थित समजून घेऊया। जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत 25 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण GR आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत आहे, असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता यामध्ये आपण जिल्हे पाहूया आणि ही निधी कधीसाठीची आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करूया। बघा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे माहे जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यात अनुक्रमे 65 मिमी पेक्षा कमी पाऊस झाल्याने, 24 गावात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने आणि वादळी वारा यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी ही जी निधी आहे 86,65,29,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 जुलै 2026 रोजीचा जो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालेला होता यानुसार ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे। ही एक वेळची विशेष बाब म्हणून ही निधी मंजूर करण्यात आली आहे। अनेक जिल्ह्याविषयी वारंवार हे निधीचे पैसे येत आहेत, थेट DBT मार्फत हे पैसे येणार आहेत। कोणकोणते जिल्हे आहेत यामध्ये सुद्धा आता आपण माहिती घेतली, तरी पण परिपत्रक दाखवतो। यापूर्वी काही जिल्ह्याची सुद्धा GR आलेले होते, त्या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेतलेला आहे। तुमचा जिल्हा जर यामध्ये समाविष्ट नसेल तर तुमच्या जिल्ह्या संदर्भात लवकरच आपण अपडेट घेऊया, जेव्हा अपडेट येईल तेव्हा। आता बघा, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे त्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रस्तावाचा दिनांक किती होता तो सुद्धा उल्लेख आहे। बाधित शेतकऱ्यांचे हेक्टर किती आहेत ते सुद्धा उल्लेख करण्यात आले आहे। एकूण निधी किती आहे याचा सुद्धा स्पष्टपणे उल्लेख आहे, इथे तुम्ही पाहू शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।